कामानिमित्ताने ते आज येऊ शकले नाहीत. तर जाऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू व्हेरी मच शिवसंग्राम ग्रुप, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या यंगस्टर चषक माकणेला आपण सदिच्छा भेट दिली, हातभार लावला या स्पर्धेला, आपलं मनपूर्वक धन्यवाद. आणि जाऊया फायनल मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल आणि ते आपण स्टार्ट करणार आहोत. अगदी या ठिकाणी एक षटकानंतर आपण सन्मान या ठिकाणी करूया. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. चांगला चेंडू आहे, पहिला चेंडू स्टडी घेणारा चेंडू आहे. काय स्टार्ट केली गेली, खरोखरचा गणपती बाप्पा मोरया हा आवाज देखील डगआउट मधून त्या ठिकाणी आपल्या कानापर्यंत पोहोचला गेला. ग्रँड फिनाले यंगस्टर चषक माकणे 2025 पर्व दुसरा कोण घेणार हे टायटल आपल्या हातामध्ये. महत्वपूर्ण मॅच ग्रँड फिनालेचा हा सामना आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज प्रणय पाटील, शपथ झाला होता, शॉर्ट बॉल त्या ठिकाणी होता, मात्र वेगवान तो शॉर्ट बॉल होता. नक्कीच बॅट्समॅन तर अतिशय सुंदर पाहिला, मात्र तो मिस केला चेंडू. एक डॉट बॉल आणखीन पाहायला मिळतोय. 18 चेंडूंचा खेळ आहे. 18 चेंडू नंतर मात्र तब्बल ह्या इनिंगला मात्र समाप्ती होईल. त्यानंतर मात्र आपण या मॅचची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. मात्र काय टार्गेट, संध्याकाळचं सत्र आहे. क्रिकेट आपण नेहमी 3 फॉर्मॅट मध्ये पाहिलंय. यावेळेसचा बॉटम एंडचा चांगला वापर केला गेला, चेंडूला फक्त फ्लिक केलं गेलंय. ऑन साइडला फिल्डर जे आहे ते बाउंड्री लाईनच्या जवळ होते आणि याचा फायदा मात्र उचलला गेला. त्या ठिकाणी क्विकली 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. जवळजवळ 2 चेंडू डॉट आल्यानंतर कुठेतरी बॅटला चेंडू लागणं गरजेचं आहे. तो आत्मविश्वास वाढवण्याचं काम नक्कीच करेल, खास करून तो चेंडू. या ठिकाणी 2 धावा स्टार्ट होतो. फाउंडेशन सुरुवात झाली, फाउंडेशनला 2 या धावेनं. महत्वपूर्ण मॅच. ऑन साइडला चेंडू हवेत आहे, मागे फिल्डर त्या ठिकाणी तैनात. महेश, चुकी मुळीच त्या ठिकाणी झाली नाहीये. प्रणय पाटील पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. मिस्टर राज बॅक टू द पॅव्हिलियन, आउट. चला बॅटर धावत द्या. 3 ओव्हरची मॅच आहे मित्रांनो. प्लीज एखाद्या संघाला बॅड लाईटला सामोरं जाऊ नये यासाठी आम्ही हा प्रयत्न करतोय. 2 स्टार खेळाडू आहेत आमने सामने आपण पाहू शकाल. प्रणय पाटील, आज प्रणय पाटील कडून नक्कीच 2 ज्या चुका घडल्या होत्या त्या चुकांवर पांघरून त्यांनी टाकलं. जे परफॉर्मन्स त्यानंतर दिला आपल्या टीमसाठी क्लास. एक म्हणजे एका हातामध्ये झेल तो त्यांनी पकडला, तो तर मात्र नक्कीच मित्र म्हणाले कॅच ऑफ द टुर्नामेंट, नक्कीच तो कॅच ठरला जाईल. 2 धावा, 1 फलंदाज बाद स्थिती आपण पाहू शकाल. त्या ठिकाणी जयप्रकाश एडवण या टीमची. फुलर लेन चेंडू, फुल टॉच चेंडू, ऑफ साइडला चेंडूला खेळला जात आहे. चांगल्या प्रकारे स्टॉप केले गेले चेंडूला. इनफिल्डच्या आतमध्ये फक्त सिंगल मिळेल. संध्याकाळच्या वेळाने मी का म्हटलं की क्रिकेट 3 फॉर्मॅट मधलं असतं. सकाळचं फॉर्मॅट मित्रांनो क्रिकेटचं वेगळं असतं. सकाळचं फॉर्मॅट म्हटलं थोडंसं ड्यू फॅक्टर असतोय, थोडंसं थंडावा असतोय. दुपारचं फॉर्मॅट म्हटलं तर गरमागरम वातावरण आणि गरमागरम क्रिकेट. आणि संध्याकाळचं क्लायमेट म्हटलं तर थोडंसं थंड क्लायमेट. आणि या क्लायमेटमध्ये मोठे फटके खेळणं म्हणजे जिगरीची गोष्ट आहे. या ठिकाणी पहा एक सन्मान दिला गेला चेंडूला, कारण 2 टॉपर्स आमने सामने ज्यावेळेस असतात त्यावेळेस तो विचारपूर्वक खेळ खेळला जातोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. धावसंख्या आपण फलकावर पाहतोय. जयप्रकाश एडवण या टीमची 4 बाद 1 विकेट, माफ करा 4 धावा 1 फलंदाज बाद. चला या सन्मानाच्या दिशेने वळूया आपण. सन्माननीय तुषारजी देवानंद घरत यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेसाठी तब्बल 5,555 रुपये हे त्यांनी दिलेले आहेत. त्यांचं मी नक्कीच यंगस्टर्स क्रीडा मंडळाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि सन्माननीय अध्यक्ष श्यामकांतजी तरे साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय तुषारजी देवानंद घरत यांचा आपण शुभ सन्मान करावा. या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,555 रुपये. धन्यवाद दादा, तुमचं मनापासून आभार. स्टेट बॅट, काय फटका खेळलाय, मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी चुकी घडली गेली. ग्रँड फिनाले आहे, अंतिम सामना खेळत आपण आहोत आणि संधी कुणाला दिली, चान्स कुणाला मैदानाच्या आतमध्ये दिला. जो टॉप क्लास खेळाडू आहे, स्टारकास्ट लिस्ट मधील तो खेळाडू आहे मिस्टर मृदुल, आणि त्या मृदुलला संधी दिली. थोडस नाराज झाला देहबोली आपण प्रणय पाटीलची मैदानाच्या आतमध्ये पाहिली. गुणनाथ पुन्हा एकदा सज्ज होतोय.
यावेळेस पहा एकदा संधी दिली त्या संधीचं सोनं जरी मृदुलने केलं नाहीये मात्र जशास तसं उत्तर मात्र दिलं फलंदाज त्या ठिकाणी कुणालनं. जसा चेंडू बॅटवर आला तसा चेंडू मात्र सरळ बॅटनं फेकून दिला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय स्ट्रोक खेळाय स्लॉट मध्ये चेंडू दिला होता फुल फोर्सनं चेंडूला खेळलं गेलं सरळ बॅटनं. महत्वपूर्ण हा फटका असेल. इथून मोठे फटके येणं मी म्हटलं की जिगरीची गोष्ट आहे. हवा तर तितकीशी जाणवत नाहीये गारवा आहे थंड वारे हे आपल्या अंगाला देखील झोंबत आहेत आणि अशा या कंडिशन मध्ये एखादा मोठा फटका खेळणं म्हणजे जिगरीची गोष्ट आणि तो फटका खेळला गेला कुणालच्या बॅटमधून. आणखीन एक चांगला फटका स्ट्रगल केला होता फिल्डरनं मात्र चेंडू अडवू शकला नाही. लॉंग ऑफचा फिल्डर एक षटकार त्यानंतर आलेला हा एक ब्रँडेड चौकार 4. तीन चेंडू कशा प्रकारे आपण या 3 चेंडूचा खेळ पाहिला. एक कॅच ड्रॉप झाला त्यानंतर षटकार त्यानंतर आलेला हा चौकार. धावा संख्या झाली आहे ती 15 धावा. यावेळेस हा सर्वात लॉंगेस्ट लांब आणि लांब लचक बेधडक हा स्ट्रोक खेळाय. अफलातून स्ट्रोक. चेंडू सरळ निघून जाईल स्टँड अँड डिलिव्हर. म्हणजे जर एक आपल्या हातामध्ये असतं मृदुल 9 धावा द्यायचं तर 9 धावा देखील आपण या फटक्यावर दिल्या असत्या. काय स्ट्रोक खेळाय. जवळजवळ 90 मीटर असेल. 101% 90 मीटर पेक्षा जास्त लांब असेल हा फटका. 21 धावा फटकावा लागला 21. काय स्ट्रोक खेळला गेलाय. वापसी करतोय. इथे संधी आहे मात्र कुणाची विकेट. मिस केला होता चेंडू. डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता. थर्ड अंपायर नक्कीच रेफर केला जाईल चेक केलं जाईल. विकेट कुणाची आहे मात्र दोघांमध्ये ताळमेळ त्या ठिकाणी दिसलं नाहीये. असं वाटलं होतं कदाचित कुणाल यांना की चेंडू एसटीच्या मागे भरपूर लांब गेला त्या कारणाचा कुणाल मात्र स्ट्राईक एंड मधून शूट झाला होता. मृदुलचा मात्र कॉल नोचा होता. मात्र जी चुकी मैदानाच्या आतमध्ये घडली गेली या चुकीमुळे काय या स्कोरबोर्डला आला घातला जाईल का. काय हा स्कोरबोर्ड थांबवला जाईल का एखादा ब्रेक थ्रू हा महत्वपूर्ण असेल का. मात्र कोणाची विकेट चेक केलं जात आहे. थर्ड अंपायर आमचे विजय आहेत विशाल नाईक. धावा झाल्या त्या म्हणजेच 21. एक उद्दिष्ट या स्पर्धेचा की या सपाळा परिसरातील यंगस्टर्स जे खेळाडू आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावं. एक त्यांचं स्वप्न आहे. यंगस्टर्स क्रीडा मंडळ माकणे यांचं एक स्वप्न आहे की जवळपास मोठमोठ्या स्पर्धा ज्या होत आहेत अनेक ठिकाणी त्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या सपाळ्या परिसरातील एखादा संघ एखादा खेळाडू त्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसायला हवा. हा मात्र प्रामाणिक प्रयत्न यंगस्टर्स माकणे क्रीडा मंडळाचा आहे. त्यासाठी मात्र आपण ही पाहतोय इतकी मोठी स्पर्धा यंगस्टर्स चषक. कुणाल बाद होते. कुणाल क्रॉस झाला नाहीये. लाईव्ह टेलिकास्ट मध्ये पाहिलं जात आहे त्या ठिकाणी कुणाल बाद होतोय. निर्णय थर्ड अंपायर देत आहेत. लाईव्ह टेलिकास्ट मध्ये चेक केले गेलं. थर्ड अंपायर रेफर केला गेला होता. थर्ड अंपायर विशाल नाईक या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल त्या ठिकाणी क्लिअर डिसिजन. दूध का दूध पाणी का पाणी 6 सीटर स्पोर्ट्स चॅनल दाखवतो त्या ठिकाणी पाहू शकाल. तुम्ही अजूनही पाहू शकाल आपल्या मोबाईलद्वारे चेक करू शकाल. दूध का दूध पाणी का पाणी 6 सीटर स्पोर्ट्स चॅनल. थँक्यू धन्यवाद. धावा झाल्या आहेत त्या 21 चेंडू टाकून झालेले आहेत ते 5. एक चेंडू अजून शिल्लक. टाळ्यांचा कडकडाट. मृदुल एक खेळपट्टीवर दिसत आहेत म्हणजे कुठेतरी अभिबी टायगर जिंदा आहे. त्यांचा स्टार खेळाडू खेळपट्टीवर आहे यामध्ये समाधान आहेत. मी तर म्हणेल एडवनचे खेळाडू. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. बॅटची एज टेकन. यावेळेस फलंदाज बाद मिस्टर दर्शन आला आणि खऱ्या अर्थानं दर्शननं फक्त विकेटवर दर्शन दिलं आणि त्यानंतर मात्र डगआउट रिझन मध्ये निघून गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. धावा फलकावर आहेत जयप्रकाश एडवण या टीमच्या 21 धावा. पाहू शकाल त्या ठिकाणी शॉर्ट बॉल होता आणि या बॉलला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. थोडासा चेंडू खाली बसतोय आणि काय प्रामाणिकपणा पाहिला या खेळाडूचा दर्शनचा. पंचांचं बोट वर येण्या अगोदर ज्याप्रमाणे बॅट्समॅन झाल्यानंतर त्याने स्वतःहून क्लिअर केलं की यस मी विकेट आहे दाखवलं त्याने स्वतःहून पंचाला. याला म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट. कौतुक असेल. प्रामाणिकपणा तुम्ही क्रिकेटमध्ये ठेवाल तर नक्कीच क्रिकेट तुम्हाला पुढे नेईल.
कोण आहे न्यू बॅटर? नाव सांगायचं आहे. नवीन खेळाडू मित्रांनो नाव सांगा प्लीज. जयप्रकाश एडवान्सचे मला वाटते 20 ते 25 पाठीराखे आलेत. फक्त नाव सांगायला कोणतरी पाठवा. नवीन ओके धन्यवाद. सुरेंद्र स्ट्राइक एंडला मृदुल. गोलंदाज सुरेंद्र. पहिला चेंडू मृदुल साठी. चेक करतील पंच. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडस मनामध्ये डाऊट आहे की हा नो आहे की वाईट आहे. विकेटच्या बाहेर हा चेंडू टाकला गेलाय की व्हाईट लाईनच्या बाहेर हा चेंडू पडला गेलाय हा चेक केला जाईल. पिचिंग खूप महत्वपूर्ण असेल या चेंडूची. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. ओके सर थँक्यू. धावा 22. मॅच दिशेने पुन्हा जाऊया. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. हेलिकॉप्टर स्टाईल आपण पाहिलं. एम स्टाईल मध्ये अगदी रॅपिड स्ट्रोक खेळला गेला होता. वेगवान स्ट्रोक खेळला गेला होता. स्टेट सरळ बॅट न खेळला होता आणि प्रत्येक चेंडू स्वतः जवळ ठेवण्याचा प्रयत्न केला मृदुल. 2 धावा मात्र थोडीशी रिक्स होती तरी देखील या 2 धावा कंप्लीट केल्या मृदुलनं. संघ पोहोचला गेला. जयप्रकाश एडवान तो म्हणजे 24 या धावसंख्येवर महत्वपूर्ण बॅटर आहे आणि भरपूर आशा अपेक्षा या खेळाडूवर अवलंबून आहेत. पुन्हा एकदा अगदी बॉलरच्या डोक्याच्या वरून स्ट्रोक खेळला. लेग स्टॉप रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. नॉन स्ट्राइक एंडला क्विकली थ्रो. इथे संधी गमावली गेली आहे. हा चेंडू कुठेतरी गोलंदाजांना फील्ड करायला होता कारण मृदुलला थोडा वेळ कधीच स्ट्राइक एंड पासून आपल्याला लांब ठेवता आला असतं. मात्र तो चेंडू सोडून दिला गोलंदाजांना आणि या वेळेमध्ये मात्र मृदुलला पुन्हा एकदा स्ट्राइक स्वतःजवळ ठेवली. मला प्रत्येक चेंडू खेळायचा आहे त्यासाठी मला माझ्या खेळाडूंचं बलिदान द्यावं लागेल. म्हणजे त्यांच्या विकेट सॅक्रिफाईस करावे लागतील कारण माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे. मी मोठा फटका खेळू शकतोय. धावा 25. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर मृदुल. काय चेंडू टाकलाय मात्र लाईन पुन्हा एकदा खराब पाहायला मिळते. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. राऊत सर आहेत त्यांचे मात्र हात फैलवले जात आहेत. या ठिकाणी नक्कीच तो वाईट चेक केला जाईल. गोलंदाजाकडून ते डिमांड येते. रेफर करतोय बॉलर्स. पाहिजे तो देखील चेक केला जाईल. महत्वपूर्ण मॅच आहे. ग्रँड फिनाले आहे त्याच्यामुळे नक्कीच प्रत्येक गोष्टी खूप महत्वपूर्ण असतील. तो काय तो डॉट बॉल असेल किंवा तो वाईट असेल तो नक्कीच चेक केला जाईल आणि योग्य तो निर्णय देखील त्या ठिकाणी दिला जाईल. इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. क्षमा मागतात पंच. सफल झाला होता बॅटर. चांगला चेंडू आहे. बॅटरच्या रेंज पासून लांब ठेवला होता. डॉट बॉल येतोय. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये तितक्याच्या धावा खर्च केल्या नाहीत गोलंदाज सुरेंद्रनं. डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा रॅपिड स्ट्रोक पाहिला पण वेगवान चेंडू पाहिला होता. प्रणय पाटील स्वतः वेगाने येते त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतात. फक्त सिंगल मिळेल. एक धाव आणि एक धाव. धावा झाल्या आहेत त्या 26 धावा. 26. लॉस ऑफ 4th विकेट. 4 चेंडू टाकून झालेत. अंतिम 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. थोडीशी घाई करायची लक्षात ठेवा. याच्यानंतर 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे हे विसरता कामा नाहीये. ऑफ साइडला पॉइंट रिजन मध्ये चेंडू ठरवला होतोय. फक्त सिंगल मिळेल. अंतिम चेंडू या इनिंग मधील. ग्रँड फिनाले मॅच आपण पाहतोय. यंगस्टर्स चषक मागणे 2025 पर्व 2. कोणता संघ जेतेपद घेणार आहे? एका साइडला आपण जयप्रकाश एडवन या टीमला पाहतोय तर एका साइडला आपण पाहतोय श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी. अंतिम चेंडू असेल. फुल ऑफ लेंथ. ऑफ साइडला गॅप मध्ये स्ट्रोक खेळलाय. संधी नाहीये फिल्डरला चेंडू अडवण्यासाठी. चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी. शेवटच्या चेंडूवर येतोय चौकार आणि या चौकाराने मात्र संघ पोहोचला गेला जयप्रकाश एडवन. तो 31 या धावसंख्येवर आणि 32 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी या टीमला. एक अप्रतिम मॅच नक्कीच पाहायला मिळेल.
संध्याकाळचा क्लायमेट थंड क्लायमेट आहे. 18 चेंडूंचा खेळ असेल आणि 18 चेंडूमध्ये आपल्याला धावा करायच्या आहेत, त्यामध्ये तब्बल 32 धावा. सूर्यास्त आपण पाहू शकाल 6 सीटर स्पोर्ट्स चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकॉस्टद्वारे. काय ते क्षणचित्र टिपली जात आहेत. धन्यवाद हार्दिक, गुड कॅमेरा वर्क. चला चला पटकन शतरक्षण लावून घ्या. ॲडव्हान्स टीम पटकन शतरक्षण लावून घ्यायचंय. आणि या मॅचचा आपण पूर्वार्ध पाहिला, उत्तरार्ध आपण या ऐकूया महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक सुप्रीमो आवाज प्रमोदजी शेडगे यांच्या मुखातून. वेलकम प्रमोद, कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुझं हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू व्हेरी मच. भारत राऊत सरांचा आवाज आपण ऐकतायत. व्हॉइस ऑफ पांजू. 40+ क्रिकेट अफलातून ते सातत्याने कव्हर करत असतात आणि पांजू गावातील एक अतिशय अनमोल रत्न म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळते, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. 18 बॉल आणि 32 रनची आवश्यकता. दोन्ही संघ बलाढ्य. चला दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचंय वेळेची दिरंगाई न करताना. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्वाची आहे. सूर्य अस्ताला जाताना आमच्या लाडक्या श्रोत्यांना सुद्धा पाहायला मिळालं एवढं सुंदर दृश्य. हार्दिक आरेकर दररोज मात्र आपण पाहताय ते कॅप्चर करतात. डे 1, डे 2, डे 3, डे 4, डे 5, फायनल डे असं मात्र टायटल गौरव पाटील पाहायला मिळतं हार्दिक आरेकर यांच्या माध्यमातून. कारण प्रोप्रायटर चांगले असतील तर काम करण्याची इच्छा सुद्धा प्रत्येक कॅमेरामॅनची चांगली असते. जर कॅमेरामॅन खुश तर गौरव पाटील खुश असं म्हणायला वावगं ठरणार नाही. सामन्याला होते सुरुवात. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. कडक शॉट, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. मॅक्सिमम 6 षटकार. सो ब्युटिफुल प्रमोद, खरोखरच काय तो स्ट्रोक खेळला गेलाय. नेत्रदीपक ग्रँड फिनालचा मॅच आणि कशा प्रकारे प्रत्युत्तर 32 धावांना दिलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि खास करून आपण खेळाडू कक्षाकडे लक्ष दिलं तर नक्कीच चाफेवाडी खेळाडू कक्ष देखील खुश पाहायला मिळतोय. काय फटका खेळला होता, जबरदस्त प्रहार. थोडा वेळ मला थॉमस डायची आठवण आली. क्लास होता फटका, अप्रतिम. परंतु हा क्लास चेंडू होता, हाय क्लास. ज्या पद्धतीने पहिला बॉल जर आपण पाहिला आखूट टप्प्याचा चेंडू होता, त्या पोझिशन मध्ये आले होते आणि त्यानंतरचा हा बॉल परफेक्ट फुलर लेंथ वाईट यॉर्कर, परिपूर्ण मात्र सरप्राईज केलं. अनबिलिव्हेबल. हा म्हणजे प्रमोद सो सुनार की तो एक लोहार की, अशा प्रकारे आपण हे प्रत्युत्तर गोलंदाजाने दिले गेला फलंदाजाला. पद्माकर भोईर 300 रुपयांचं कॅश प्राइज असेल जर मॅच विन करून दिली तर. ह्या वेळेला सिंगल तर मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि इथून मात्र थोडंसं लेझी राहिले. 2 धावा अर्जित केल्या जातील. प्रणय पाटील जाणतायत माझे पार्टनर सुद्धा या वेळेला टॅलेंटेड आहेत आणि त्याला सुद्धा स्ट्राईक देणं हेच माझं फायदेशीर ठरेल. 2 धावा मिळत आहे. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. अक्षय पाटीलने आम्हाला माहिती दिली होती दुपारच्या वेळेत, ते थोडेसे विराजमान झाले होते व्यासपीठावर, तेव्हा सांगितलं की जेव्हा 10-10 षटकांचे सामने होते त्यावेळेला एडवनची हीच टीम नवघरच्या मैदानात खेळली आणि जवळजवळ 98 धावा ज्यांनी मात्र जबरदस्त केल्या होत्या. परंतु याच टीमने 6 ओव्हरमध्ये त्या धावा पूर्ण केल्या होत्या चाफेवाडीने. ऑन साइडला खेळला गेलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु सेफ आहेत का? नाही. व्हॉट अ कॅच, एक्सलंट अँड कार्बन कमाल कॅच. फलंदाज बाद. काय म्हणतील भारत राऊत सर, ज्या पद्धतीने हा झेल टिपला आपण पाहतायत ऑन स्क्रीनवर. खूपच ऑफ्टनच्या बाहेर येऊन शफल झाले, तिथून प्ले केलं होतं आणि अगदी नेत्रदीपक कॅच, एक्सलंट अँड कार्बन कमाल कॅच पाहायला मिळते. खरोखरच ग्रँड फिनालेचा मॅच आणि भरपूर आशा अपेक्षा असतात गोलंदाजाला फिल्डर कडून प्रमोद. आणि अक्षरशः तू जरी पाहिलं असतं त्या ठिकाणी टक्कर झाली असती, दोन्ही फिल्डर मध्ये टक्कर झाली असती, मात्र ती भीती मनामध्ये होती. मात्र ती भीती थोडीशी बाजूला काढून मी म्हणेल हा कॅच काही हातामधून सोडला नाहीये. सुरेख कॅच नेत्रदीपक, हा कॅच आपण या ठिकाणी पाहिला. आणि एका साईडला आपण लक्ष दिलं खेळाडू कक्षाच्या दिशेने प्रमोद, तर दोन्ही टीमचे पाठीराखे त्या ठिकाणी आहेत. सचिनजी खुश असतील.
यावेळेला अप्रतिम चांगला फटका आहे. नीलने जो झील टिपला ना तो अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचे पिताश्री स्वतः आहेत आणि इथून 2 धावा. काय आक्रमकता दाखवले, सिंगल डबलला महत्व दिलंय. दोन्हीही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चिरागला प्रमोट केलं, अक्षय थांबलेत. आता इथून जर आपण पाहिलं तर 2 धावा आल्यानंतर संघाची धावसंख्या 10. 10 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. रितेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला 5 बॉलचा खेळ झालाय. 10 रन्स 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतिशय चांगला सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल का? यावेळेला ऑन साइडला नो बॉलचा इशारा. सोने पे सुहागा. सिंगल मेल आणि प्रणयने सांगितलं चिराग थांब, आता नो बॉल आहे तर मी थोडीशी रिस्क घेतो. 1+1 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12 या धावसंख्येवर. अक्षय पाटील पहा आमच्या ऑन स्क्रीनवर आहेत. अगदी मात्र ज्या पद्धतीने सामना, क्या बात आहे. आदरणीय सन्माननीय दत्तात्रेयजी पाटील साहेब यांनी सांगितलंय की मॅच जर जिंकून दिली तर 5 किलो चिकन. नो बॉलचा इशारा होता. फ्रीडचा बॉल होता. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पलटलेत आणि हा ना करता करता रितेश चेंडू पर्यंत येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केले गेलेत आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 14 धावा. चांगली सरासरी आहे भारत राऊत सर, कारण इथून जर आपण पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 18 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. म्हणजे आपण पहिला प्रमोद पाहिला तर 10च्या घरामध्ये 10.33चा रिक्वायर्ड 100 होता. तो रिक्वायर्ड 100 कुठेतरी खाली आणलाय. जी स्टार्ट हवी होती 32 धावा समोर आहेत आणि त्या 32 धावा जर तुम्हाला पूर्ण करायचे असतील तर इथून एक चांगली स्टार्ट, आणि ती चांगली स्टार्ट मात्र या दोन्ही खेळाडूंनी दिली. म्हणजे प्रणय पाटीलचा देखील मी उल्लेख चांगल्या प्रकारे करेल, चिरागचं देखील मी आवर्जून नाव घेईल. मात्र ही जोडी जर शेवटपर्यंत राहिली, खास करून प्रणय पाटील जर खेळपट्टीवर शेवटपर्यंत राहिला तर नक्कीच मी म्हणेल या मॅच मध्ये एक ट्विस्ट पाहायला मिळेल. ॲब्सोल्युटली राईट. दमट वातावरण, थंड गुलाबी हवा वाहत असताना पाहायला मिळते. त्यामध्ये परिपूर्ण खेळपट्टी नमी झाले आणि चांगली मॅच रंगताना पाहायला मिळेल. मृदुल पाटीलचा हा या वेळेला वेगवान मारा. हे निर्णायक षटक असणार आहे. या षटकामध्ये किती धावा येत आहेत याकडे लक्ष असेल, कारण मृदुल पाटीलने गेल्या काही वर्षामध्ये जी प्रगती केली ना ती वाखाणण्याजोगे. त्यामुळे रॉकी ग्रुप चषकाचा हा मानकरी खेळाडू राहिला. मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून ज्या खेळाडूला बाईक मिळाली तोच मृदुल पाटील. इथून पुन्हा एकदा आपण पाहताय थोडासा प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला, कोणती धाव येत नाहीये. एकाच धाग्यावर गोलंदाजी करताना हा लेदर क्रिकेटचा प्रभाव पाहायला मिळतोय. कारण लेदर क्रिकेटमध्ये तुम्हाला हेच शिकवलं जातं, हेच तुम्हाला धडे शिकवले जातात, प्रशिक्षण दिलं जातं प्रशिक्षकांच्या माध्यमातून. 14 रन 2 बॉलचा खेळ झालाय. 18ची आवश्यकता आहे. अप्रतिम चांगला बॉल. 3 बॉल लगातार पाहायला मिळत आहेत. काय म्हणतील भारतराव सर, ज्या पद्धतीने गोलंदाजी केले ना ते वाखाणण्याजोगे. ॲब्सोल्युटली इनक्रेडिबल बॉलिंग. नक्कीच. आणि मी तर म्हणेल, मी त्याला मृदुलना खऱ्या अर्थानं जे समोर बॅटर आहेत ना प्रमोद चिराग, त्यांच्या मी म्हणेल त्या बॅटरला खेळ ठोकलेत. हळून देत नाहीये इतका वेग या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळला गेलाय. प्रणय पाटील आता स्वतः स्ट्राईक घेत असताना पाहायला मिळतील. 1 रन तर मिळेल मृदुल पाटील. चिराग थोडेसे नर्वस. 15 रन्स आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा जवळजवळ 17 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 8 बॉल मध्ये 17 रन. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. विकेट घेण्याची प्रतिभावंत क्षमता आहे, प्रतिभावंत खेळाडू आहे. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला गेला. कदाचित चुकी तर केली नाही, या चुकी केली. प्रणय पाटीलने चुकी केली. सावध पवित्रा घ्यायला हवा होता, परंतु तसं काही घडलं नाही. मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात गेले. आता मात्र या वेळेला इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध उतू गेल्यानंतर शोक करून काहीच अर्थ नाहीये. कारण हा बॉल, हे 2 बॉल जर व्यवस्थित खेळले असते तर कदाचित धावा आल्या असत्या किंवा नसत्या, परंतु शेवटचं षटक खूप चांगलं ठरलं असतं. नक्कीच प्रमोद, कारण समोरचा गोलंदाज मृदुळ आहे, जो खास करून महत्वपूर्ण गोलंदाज आहे. आणि त्यानुसार त्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट कुठेतरी सावध पवित्रा, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला, तो सावध पवित्रा प्रणय पाटीलने घ्यायला होता. कारण अंतिम षटक हे देखील महत्त्वाचं आहे या मॅचमध्ये. काही अंतिम षटक नव्हतं, इथून देखील एक अंतिम षटक बाकी होतं. आणि त्या अंतिम षटकामध्ये जर अटॅकिंग केली प्रणय पाटीलने केली असती तर ह्या मॅचला देखील ते जिंकू शकले असते. ॲब्सोल्युटली राईट. 7 बॉल आणि 17 रन. न्यू बॅटर सुरेंद्र मैदानाच्या आतमध्ये पहा, जो गेला प्रिव्हियस बॉल आपण पाहिला
तर प्रणय पाटीलची ही बॅट फिरवण्याची शैली, बॅट थोडीशी फिरली होती हातामध्ये आणि बॅकलिप जास्तीत जास्त वापरले होते. मोठ्या बॅकलिपचा उपयोग केला होता, परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. मिड ऑफ थोडासा पुढे होता आणि जबरदस्त कार्बन कमाल कॅच. इथून पहा बॅट किती पाठीमागे जाते, यावरून सिद्ध होतं की किती वेगवान बॉल होता. 1 रन आणि दुसरी रन सुद्धा परिपूर्णता केली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आता इथून 2 रन आल्यानंतर संघाची धावसंख्या 17, येणारे 6 बॉल आणि 15 रन. शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये यावेळेला सुपूर्त केला जाईल हा चेंडू. भारतराव सर, कसं वाटलं एकंदरीत 3 दिवस या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन केलं. गेल्या वर्षात 1 दिवसाची संधी मिळाली होती, या वर्षात 3 दिवसाची संधी मिळाली. ऑल ओव्हर या परिपूर्ण या स्पर्धेचं वर्णन कसं करतील आणि जाता जाता मनोगत कसं व्यक्त करतील? खरोखरच प्रमोद, खूप आनंद झाला आणि खास करून मी आभार मानायचे गेले तर यंगस्टर्स संपूर्ण कमिटीचा आभार मानेल. मंगलदास घरत साहेबांचं मी आभार मानेल, कारण मागच्या वर्षी देखील त्यांनी मला या स्पर्धेसाठी कॉल केला होता. मात्र मी माझा बिझी शेड्यूल असल्या कारणास्तव मी त्यांना वेळ देऊ शकलो नाही. मात्र खरोखरच एक उत्तम दर्जाची ही स्पर्धा आपण पाहतोय आणि प्लस या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य प्रमोद, तर लेजेंडरी ही स्पर्धा ऑर्गनाईज करतायत. परफेक्ट, ॲब्सोल्युटली राईट. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल तर मिळते, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाहीये. सुरेंद्र स्वतः स्ट्राईक एंडकडे आहेत. आता 5 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ आपण पाहू शकताय 14 रनची आवश्यकता आहे. प्रणय पाटील हेच विचार करत असतील, या षटकामध्ये मी थांबायला हवं होतं परंतु चुकी केली. क्रिकेटमध्ये याच बारीक सारीक गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण असतात. तुमचं स्ट्रॅटर्जी, तुमचं गेम प्लॅनिंग, तुमच्याकडे 2 गेम प्लॅन असायला हवेत, ए प्लॅन आणि बी प्लॅन. जर ए प्लॅन तुमचा सक्सेस होत नाहीये तर बी प्लॅन सक्सेस होणार 100%. हा चेंडूला आपण पाहिलं, सरळ चेंडू सोडून दिला होता, लेफ्ट केला होता. यस, व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन तर या वेळेला जरूर मिळेल. महेंद्र शिंदे सर त्या ठिकाणी दर्शवतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19. आता बॉल आहेत 5 बॉलमध्ये विजयासाठी रन्स हवे आहेत त्या 13. पुन्हा एकदा बॉलर तयार. राज, बाप्पा मोरया चषक कोण विसरेल. या वेळेला ऑफ साईडला जरूर खेळला गेलाय. फिल्डर आहेत, कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. कुणाल त्या ठिकाणी पुढे सरसावले होते, चुंबन घेत आहेत त्या बॉलला. इथे विकेट मिल्स. स्माइल पहा, अप्रतिम. समाधान याला म्हणतात सॅटिस्फाईड, कारण मनुष्याचं आयुष्य हे समाधान शोधण्यासाठीच जात असतं आणि अशा वेळेला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समाधान तुम्ही शोधतील तर त्या खऱ्या अर्थानं आयुष्याचा अर्थ कळेल. नक्कीच. आणि प्रमोद, एक गोष्ट नक्कीच मला आवर्जून सांगायला आवडेल. या ठिकाणी नाणेफेकीचा जो कौल झाला होता, तो नाणेफेकीचा कौल चाफेवाडी टीमनं जिंकला होता. त्याच्यामुळे जो निर्णय चाफेवाडी टीमनं जो घेतला आहे, स्वीकारला होता, तो योग्य की अयोग्य अजूनही चेंडू शिल्लक आहेत. मॅच अजून संपली नाही. मात्र बऱ्याचदा आपण अशा मॅचेस पाहिलेत की नाणेफेक जिंकल्यानंतर बऱ्याचदा टीमनं बॅटिंग स्वीकारले. हो, डेफिनेटली. परंतु सुरुवात चांगली झाल्यानंतर ही स्थिती येईल असं वाटलं नव्हतं आणि इथून चेंडू निघून जाईल 4 धावन करता. आमचे कॅमेरामॅन राज निजाई यांना बीट करत 4 धावन करता संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 23. आता बॉल आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा आपण पाहतायत 9. म्हणजे हा चौकार प्रमोद, काय नशिबाचं दार उघडले गेलंय का चापेवाडी या टीमसाठी या चौकारानं? हो, डेफिनेटली. पहा हर्ष, काय फटका खेळला होता. जगदीश पाटील यांचे सुपुत्र आहेत, अपकमिंग यंग टॅलेंट, फ्युचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी. 3 बॉल 9. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. पाठीमागे चेंडू निघून जातोय, तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. हर्ष त्या ठिकाणी बाद होतील का? यस, डेफिनेटली गॉन. आता बॉल आहे तुमच्याकडे 2 आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 8 रनची आवश्यकता. यंगस्टार चषक माकणे, काय जबरदस्त ऑर्गनायझेशन या स्पर्धेचं, कारण या स्पर्धेमध्ये फायदा हा शब्द नाहीये. 43 जणांच्या या समूहामध्ये आता 1 वर्षाची वाट चॅम्पियन बनण्यासाठी कोणाला पाहावी लागेल, कारण 1 वर्ष म्हटलं तर भारतराव सर 365 दिवस, 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष. चला घाई करा बॅटर.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 24 एकंदरीत आपण पाहत आहेत. 2 बॉल 8. अप्रतिम चांगला बॉल होता या वेळेला जरूर महेश खेळलेत. एक नंतर मिळते दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न फेकी येईपर्यंत फलंदाज बाद आहे का आणि यावेळेला थर्ड अंपायर रेफर केले गेले. या विशाल नाईक सर प्रॉब्लेम क्रिएट झाल्यामुळे तुम्हाला इथं रोखण्यात आलं, अन्यथा या फायनल मॅच साठी तुम्हाला जरूर रजा मिळाली असती. परंतु क्रुशल मोमेंट आहेत, शॉर्ट टर्म आहेत आणि त्यामुळे OUT आउट. 1 बॉल 7. आता षटकार आला आणि लिगली बॉल जरी या वेळेला चांगल्या पद्धतीने जर टाकला तर कदाचित इथे जिंकण्याचं जर आपण पाहिलं तर बिमर जर टाकला तर कदाचित विशाल नाईक सरांना 6-36 ची वाट पाहावी लागणार नाही. कारण मुंबईकडे जाणारे सर्व जे आमचे पंच आणि संपूर्ण भारतराव सर असतील, आम्ही असो 6-36 चा हा जो वेळ आहे ना तो खूप काही सांगून जातो. त्यानंतर 8 मग बघावी लागते वाट. 25 चांगली जबरदस्त गोलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये राजने सुद्धा. चांगला बॉल आणि अशा प्रकारे चॅम्पियन बनलेत ते जयप्रकाश एडवन टीम. कॉंग्रॅच्युलेशन चॅम्पियन. श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी टीम आपण सुद्धा चांगला खेळ केला, या स्टेज पर्यंत पोहोचले तुम्ही सुद्धा. मात्र या वेळेला